आता नवीन कॉन्सेप्टप्रमाणे हं, जेन-झी हं, जी तरुण वर्ग आहे, जो तुम्हाला आता मतदान करणार आहे पहिल्यांदा, हं. तो 18 वर्ष पूर्ण करेल आता. तर त्यांच्यासाठी एआय आणि टेक्नॉलॉजी हे एक नवीन चॅलेंज म्हणा किंवा अपॉर्च्युनिटी दोन्ही बाजूने आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी सर काय करतात एआय आणि मी याच्यासाठी? माझ्या वचननाम्यामध्ये असं सांगितलंय, की स्किल डेव्हलपमेंट आणि एआय हं, याचं कारण असं आहे, जग खूप बदललं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, की कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांच्याशी मी बोललो. मी त्यांना म्हटलं, साहेब, याच्या पुढच्या काळामध्ये ठीक आहे, मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. पण नगरसेवकांनी वॉटर मीटर आणि गटर बरोबर, एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये. बरोबर. मला याच्यापुढे जाऊन काहीतरी काम करायचं आहे. परफेक्ट. आणि स्किल डेव्हलपमेंट, मला असं संकल्पना आहे माझी, की नोकरी शोधणारे तरुण नकोत, नोकरी देणारे तरुण पाहिजेत. क्या बात है! आणि ते स्किल डेव्हलपमेंटमधून तयार होतील. खरं आहे. मग फ्रीलान्सिंग आहे बरोबर. किंवा डिजिटल उद्योजकता आहे, उद्योजकता आहे. याला ए आयच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येईल. परफेक्ट आहे. आणि जगाच्या बाजारपेठेत आज याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि भारत आता जागतिक स्पर्धेमध्ये खूप अग्रेसर होतो. त्यावेळेला तरुणांसाठी तुम्ही जर हे केलं, तर मला असं वाटतं, की तो तरुण तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. लक्षात ठेवा. आणि मी सुरुवातीलाच जसं म्हटलं, की नोकरी शोधणारे तरुण नको, नोकरी देणारे तरुण हवे. आणि ते जर झालं, तर मला असं वाटतं, की आयुष्यातलं खूप मोठं समाधान आपण मिळून जाऊ. खरं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कामगार क्षेत्रामध्ये काम केले. बरोबर. युनियनमध्ये दीर्घकाळ मी काम केलं. बरोबर. मी HR जॉन्सनमध्ये होतो, जॉन्सन टाईल्समध्ये, माहिती आहे टेन्शन. मी लार्सन टोब्रोमध्ये होतो. त्या दोन्ही ठिकाणी युनियन लीडर म्हणून मी जास्तीत जास्त तरुणांना नोकरीला लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ओके. जे लोक आजही मला कुठेही भेटले, तरी आदराने माझ्यासमोर येतात. याचं कारण त्यावेळेला त्यांना नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबाला मी एक वेगळ्या प्रकारचा आधार देण्याचं काम केलं होतं. तर मी ठीक आहे ना, आता युग बदललं, आता नोकऱ्या कमी झाल्या. तुम्हाला आता जर नोकऱ्यांकडे वळायचं असेल, तर स्किल डेव्हलपमेंट आणि ए आय हे प्रभावी माध्यम आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, की निवडून येईन मी. आणि निवडून आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ मंगलप्रभात लोढा यांच्या सहकार्याने मी माझ्या मतदारसंघामध्ये हे उपक्रम जोरदारपणे राबवणार. क्या बात है!